अभिनेत्री चिन्मयी सुमित आणि सुमित राघवन ही जोडी प्रत्येकाला कपल गोल्स देत असते. अभिनय क्षेत्रात काम करत असताना त्यांनी संसार आणि मुलांकडे सुद्धा तेवढंच लक्ष दिलंय. आरपार या चॅनलशी बोलताना चिन्मयीने स्ट्रगलच्या काळाबद्दल सांगितलंय. चिन्मयी आणि सुमितचं लग्न झालं त्यावेळी दोघांकडे फारसं काम नव्हतं. त्यावेळी पैशांची चणचण होती आणि त्यामुळे सुमितने मिळेल ते काम केलं. चिन्मयीबद्दल बोलायचं झालं तर तिचे वडील कलेक्टर असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. त्यामुळे ही मुलगी आपल्या घरात सुखी राहू शकेल का असा प्रश्न चिन्मयीच्या सासूला पडला होता. पण चिन्मयी आणि सुमितने ते दिवस निभावून लावले. मुलं झाल्यावर तिने कामातून ब्रेक घ्यायचा ठरवला. तेव्हा सुमितने अभिनयासोबतच डबिंगचं काम केलं. त्या काळात पैसे कमवण्यासाठी त्याने टॅक्सी ड्रायव्हरचंही काम केलं होतं. 12,000 तेव्हा घर अगदी उत्तम चालत होतं असं यावेळी चिन्मयी म्हणाली. शिवाय जेव्हा चिन्मयीला काम मिळालं तेव्हा सुमितने घरी राहून मुलांची काळजी घेतली. धुणी भांडी, कपडे धुणे ही सगळी कामं सुमितने केली. तर एका ॲडमधून आलेल्या पैशांनी त्यांनी सेकंड हँड कार घेतली, कारण तेव्हा नवीन कार घेण्याइतके पैसे नव्हते. सुरुवातीच्या काळात स्ट्रगल केल्यावर हळूहळू दोघांनाही काम मिळू लागलं आणि तशी परिस्थिती सुधारली. तर चिन्मयीला सुद्धा मराठी मालिका, सिनेमे आणि नाटकांच्या ऑफर्स येऊ लागल्या. सध्या वागळे की दुनिया या हिंदी मालिकेतून सुमित घराघरात पोहोचतोय, तर चिन्मयी अस्तित्व या नाटकात काम करते. तुम्हाला सुमित आणि चिन्मयीचं आजवरचं आवडलेलं काम कोणतं हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.